उभारिला ध्वज तीही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती त्यांची, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. अशा असणारी आपली महाराष्ट्र संतांची भूमी. या संतांच्या भूमीमध्ये असणारं श्री क्षेत्र पंढरपूर, श्री विठ्ठलाचं गोड मंदिर, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत. असंच एक विठ्ठलाचं मंदिर विदेशामध्ये अर्थात लंडन नगरीमध्ये, UK मध्ये विंडसर या ठिकाणी उभारलं जात आहे. तिथल्या श्री विठ्ठलाच्या पादुका यंदा प्रथमच आपल्या पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या आहेत. ज्या इंग्रजांनी आपल्या देशावरती 150 वर्ष राज्य केलं, त्याच इंग्रजांच्या नगरीमध्ये, अगदी त्या लंडनमध्ये, इंग्लंडमध्ये, ज्ञानोबा तुकोबरायांच्या गजरामध्ये आपले वारकरी तिकडं थिरकलेले आहेत, आपले वारकरी तिकडं नाचलेले आहेत. ज्ञानोबा तुकोबरायांचा गजर विदेशाच्या मातीत झालेला आहे. आणि तीच दिंडी मजल दर मजल करत गाडीनं 11 देश पार करून दिनांक 5 जुलैला श्री क्षेत्र आळंदीमध्ये येणार आहे. 6 जुलैपासून प्रत्येक एक मुक्काम करत आळंदी ते पंढरपूर या दिशेनं हे लंडनचे वारकरी आणि आपल्या देशातील काही तिकडं असणारे स्थानिक लोक म्हणजे वारकरी या दिंडीसोबत राहणार आहेत. दिनांक 5 जुलै ते 20 जुलैपर्यंत ही दिंडी असणार आहे. 20 जुलैला पादुका भगवान श्री विठ्ठलाच्या पादुकावर पायावरती ठेवल्या जातील आणि ते दर्शन झाल्यानंतर त्या पादुका पुन्हा आषाढी एकादशीसाठी विमानानं परत लंडनला जाणार आहेत. त्यामुळं 20 तारखेला ही दिंडी तिथं पोहोचते आहे. 5 जुलै ते 20 जुलै या दिंडीमध्ये यंदा मी पण आहे. आळंदी ते पंढरपूर या तीर्थक्षेत्रापर्यंत या वारीमध्ये मी आहे, माझे अनेक मित्र आहेत, वारकरी आहेत. तुम्हीही कुणी तुम्हाला जर या दिंडीमध्ये यायचं असेल तर नक्की या दिंडीमध्ये सहभागी व्हा. अधिक माहिती तुम्हाला मी कीर्तन झाल्यानंतर देईनच. पण जरी कोणाला यायचं असेल, जर कोण वारीला जात असेल आणि चला बाबा यावर्षी आपण लंडनच्या दिंडीत जाऊ, एक वेगळे पण आहे, भजन आहे, आणि जर यायचं असेल तर आवर्जून आमच्यासोबत आपण यावं, हे आवाहन आपल्या सर्वांना आहे.